नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठा मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. लक्ष्मीपूजनाचा आजचा दिवस. तुम्हाला सगळ्यांना लक्ष्मीपूजनाच्या भरभरून शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा. येणाऱ्या वर्षात पुढच्या खरं म्हणजे सर्व आयुष्यामध्ये तुमच्या लक्ष्मीचा वरदहस्त तुमच्यावर कायम राहो या सदिच्छेचा आपण हा एपिसोड सुरू करूया. आणि नेमकं पुढचं वर्ष या गुंतवणुकीच्या दृष्टीने कसं राहणार आहे, काय काय चढउतार येऊ शकतात, राजकीय वातावरण असेल किंवा अन्य काही गोष्टी आहेत ज्या कशा परिणाम याच्यावर करू शकतात, त्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. त्यासाठी आपल्या सोबत आहेत L&T म्युच्युअल फंडचे CEO कैलाश कुलकर्णी सर आणि आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक. तुमच्या दोघांचंही स्वागत. तुम्हाला देखील लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि सगळ्यात सुरुवातीला मी कैलाश सरांकडे जाईन. कैलाश सर, गेल्या दिवाळीपासून आताची दिवाळी म्हणजे आता लक्ष्मीपूजनाचा हा दिवस तुम्ही कसं मागे वळून बघताना काय चित्र तुम्हाला दिसतं, कसं ऑब्झर्व करताय तुम्ही सगळं वर्ष? पहिले 6 महिने खूपच चांगले होते. लोकांना आर्थिक व्यवस्था सुधारत होती, तर बुलिशनेस होता. पण गेले काही 5-6 महिने थोड्याफार लोकांच्या मनात, कारण ग्लोबल अशा काही घटना झाल्या त्याच्यामुळे जास्ती देशावर अर्थसंख्येवर काही हे परिणाम पडला. त्याच्यामुळे लोकांच्या ह्याच्यात थोडीशी मनस्थिती बिघडली होती. ओव्हरऑल 1 वर्ष बघितलं, मागच्या दिवाळीच्या ह्या दिवाळी तर ऍक्च्युली मार्केट फ्लॅट टू निगेटिव्ह होते. 2-3% ऍक्च्युली BSE सेन्सेक्स पडलाय. पण जर आपण म्युच्युअल फंड जर बघितलं, डायव्हर्सिफाईड इक्विटी फंड जी कॅटेगरी आहे त्याच्यात जवळजवळ साधारण 180 ते 200 डायव्हर्सिफाईड इक्विटी फंड असतील. तर त्याच्यापैकी जवळजवळ 150 फंड असे आहेत ज्यांनी पॉझिटिव्ह रिटर्न दिलेला आहे आणि 60% ते साधारण 20% पर्यंत पॉझिटिव्ह रिटर्न दिलाय. तर माझ्या मते मार्केट न बघता आपण मार्केटमध्ये काय करू शकतो हे बघणं अतिशय गरजेचं आहे. तर जास्ती भीती वाटण्याची काही कारण नाहीये आणि फ्युचरच ब्राईट असं म्हणतात आणि आम्हाला वाटतं की पुढचं वर्ष चांगलंच राहील. कैलाश सरांनी सगळ्या इन्व्हेस्टर्सना दिलासा दिलाय. पण नाईक सर, गुंतवणूकदारांच्या पर्स्पेक्टिव्हने याचा स्पेसिफिक विचार केला तर तुम्ही कसं बघताय गेल्या वर्षी? नक्कीच अश्विन, जसं कैलाश सर म्हणाले की मार्केट्स फ्लॅट टू निगेटिव्ह होते. 6 महिन्यापर्यंत खूप आशावाद आणि खूप एक्साइटमेंट होती मार्केटमध्ये आणि ती एक्साइटमेंट कुठेतरी उतरताना आपल्याला दिसते. माझ्या मते जर मला विचारलं तर ॲटलिस्ट मार्केट्समध्ये बऱ्यापैकी टाइम करेक्शन होताना आपल्याला दिसते. मला आठवतं 16 नोव्हेंबरचा आपला एक कार्यक्रम होता तिकडे, तेव्हा आपण म्हटलं होतं की 16 नोव्हेंबर 2014 मध्ये मार्केट्सने 40% रिटर्नच्या आसपास दिले होते गेल्या 1 वर्षाचे रिटर्न. म्हणजे गेल्या दिवाळीपर्यंत खूप चांगली दिवाळी अशी होती आणि सडनली त्या बॅकवरती आता आपण बघितलं गेल्या 1 वर्षाचे रिटर्न चांगले नाही आले. तेव्हा आपण इनफॅक्ट आपल्या व्ह्युअर्सने सांगितलं होतं की येणाऱ्या काळात कुठेतरी पुढच्या 2-3 वर्षाचे रिटर्न त्या वर्षामध्ये आले होते. बरोबर. आणि तेच चित्र आता आपल्याला दिसतंय की मार्केट फ्लॅट झाले, मार्केटने थोडासा पॉज घेताना दिसतंय. सर म्हणाले तसं की मात्र डायव्हर्सिफाईड इक्विटी फंड्सनी चांगले रिटर्न्स दिलेले आहेत गुंतवणूकदारांना. महत्वाचा बदल म्हणजे व्याजदर देखील कमी झालेले आहेत. सो हे 2 मुख्य गोष्टी थोड्याशा गुंतवणूकदारांसाठी निगेटिव्ह असं त्यांना वाटत असतील. पण मला असं वाटतं की जेव्हा एक्साइटमेंट असते तेव्हा रिटर्न्स नसतात आणि जेव्हा एक्साइटमेंट नसते तेव्हा रिटर्न्स बनू शकतात. सो मला वाटतं येणारा काळ खूप रिटर्न्सचा असेल. एक्साइटमेंट सध्या जरी नसते तरी रिटर्न्स नक्कीच असू शकतात. खरं म्हणजे आपल्या दोन्ही तज्ञांनी गुंतवणूकदारांना दिलासा दिलेला आहे. आपण पुढे जाऊया. एक चार्ट आपण आता बघणार आहोत. अर्थव्यवस्थेशी, आपल्या मार्केटशी निगडीत अशा काही बाबी आहेत की ज्याच्या कम्पॅरेटिव्ह स्टडी आपण करणार आहोत आणि त्या माध्यमातून आपल्या तज्ञांना विचारणार आहोत. आपण बघूया 24 ऑक्टोबर 2014 आणि 11 नोव्हेंबर 2015 अशी ही कम्पॅरेटिव्ह स्टडी आपण करतोय. सेन्सेक्सचा विचार केला सुरुवातीला तर 26,787 आणि 26,121. नाही सर? नक्कीच. आता आपण जसं म्हटलं की ओव्हरऑल ब्रॉडली मार्केट्सनी निराशाच केली असं आपल्याला म्हणता येईल. पण स्टॉक स्पेसिफिक किंवा जेव्हा स्टॉक पिकर्स जे असतात म्युच्युअल फंड्स त्यांनी मात्र चांगला परफॉर्मन्स देताना आपल्याला दिसत आहे. सोन्याचा जर विचार केला तर आपण आता खूपच सोन्याची चर्चा आहे. सोन्याचा भाव देखील आपल्याला थोडासा कमी झालेला दिसतो. ग्राहकांमध्ये आपण बघतो, आम्ही देखील बातम्या दाखवल्या की उत्साह आहे सोनं खरेदीमध्ये. तर तुम्ही कसं बघताय सोन्याच्या भावाकडे ह्या कम्पॅरेटिव्ह स्टडी? सोनं जर बघितलं आपण कधी पण आपण म्हणतो की इट इज फॉर इन्फ्लेशन, प्रोटेक्शन अगेन्स्ट क्रायसिस. तर आपण 5 ते 10% त्याच्यापेक्षा जास्त सोनं ठेवणं गुंतवणुकीसाठी हे चांगलं नाहीये. आणि जर आपण सोनं आणि रिअल इस्टेट हे दोन्ही बघितलं तर मी म्हणतो की भारताचा जो गुंतवणूकदार आहे तो अतिशय हुशार आहे. जेव्हा मार्केट चालत नव्हते ते सोनं चालत होतं, रिअल इस्टेट चालत होतं, त्याच्यात ते भाग घेत होते. ज्या वेळेला सोनं खाली पडायला लागलं आणि रिअल इस्टेट खाली पडायला लागलं
तेव्हा असं झालं की लोकांनी डायव्हर्सिफाईड इक्विटीमध्ये शिफ्ट केलं. आज आपण बघतो म्युच्युअल फंडमध्ये 7,000 ते 8,000-9,000 कोटी रुपये दर महिन्याला नेट पॉझिटिव्ह इन्फ्लोज येत आहेत. तर भारताचा जो गुंतवणूकदार आहे तो अतिशय हुशार आहे, त्याला समजतं की पुढे काय होणार आहे आणि तो बरोबर त्या ऍसेट क्लासमध्ये जातो. ह्या वर्षी त्यांना असं वाटत नाहीये की रिअल इस्टेट आणि सोन्यामध्ये जास्ती काय वृद्धी मिळेल, म्हणून त्यांना इक्विटीमध्ये लक्ष आहे आणि इक्विटीमध्ये ते पैसे टाकतात. डॉलरच्या तुलनेत रुपयाचं देखील आपण या चार्टमध्ये नेमकं काय कम्पॅरेटिव्ह स्टडी आहे ते बघूया. आपण बघूया डॉलर आणि रुपयांची तुलना नेमकी कशी आहे. 61.16 24 ऑक्टोबर 2014ची ही अमाऊंट आहे आणि 11 नोव्हेंबरला नाही सर 66.48. आपण आयसोलेशन मध्ये बघितलं तर नक्कीच कोणी म्हणेल की अच्छे दिन कुठे आहेत किंवा चांगला परफॉर्मन्स नाहीये आणि स्टँड अलोन फिगर नक्कीच आपल्याला दिसते की निगेटिव्ह राहिलो आपण. पण जर आपण थोडंसं याला वर्ल्ड कॉन्टेक्स्ट मध्ये बघितलं, आपण वन ऑफ द बेस्ट परफॉर्मिंग करन्सी आहोत अगेन्स्ट डॉलर. इनफॅक्ट डॉलर नंतर जर बघायला गेलं तर चांगल्या मार्केट्समध्ये आपणच तग धरून राहिलो कम्पेअर टू रशियन रुबल घ्या किंवा ब्राझिलियन च्या करन्सीच्या अगेन्स्ट आपण म्हणजे काही काही करन्सी 40-40% घसरताना आपल्याला दिसले. त्या दृष्टीने आपण जर 8 ते 12% आसपास आपलं पडझड झाली आहे तर ती मला वाटतं फारशी अशी चिंताजनक नाहीये. राहिली गोष्ट चायना ही मॅनेज करन्सी होती, त्यामुळे ती आपल्याला असं म्हणता येणार नाही की ती दॅट वॉज नॉट अ फ्री फ्लोट करन्सी. सो आय थिंक आपण ओव्हरऑल गेल्या वर्षभरामध्ये जेवढं चित्र वाईट दिसतंय तेवढं वाईट राहिलेलं नाहीये, ते वाईट नाही झालंय. इनफॅक्ट आपण रिलेटिव्हली वन ऑफ द बेस्ट परफॉर्मिंग करन्सी मार्केट आहोत. 3 महत्वाचे मुद्दे आपण याच्यामध्ये बघितले. आता पुढचे 3 मुद्दे नेमके कोणते आहेत आणि त्याचा नेमका परिणाम, त्याचा कम्पॅरेटिव्ह स्टडी आपला कसा होऊ शकतो ते आता आपण. परकीय भांडवल साठा $314 बिलियन 2014 मध्ये आणि 11 नोव्हेंबर आजची आपली स्थिती बघितली तर $355 बिलियन. कुलकर्णी सर काय सांगाल? ह्याचा अर्थ काय आहे की जगाचे जे पैसे आहेत ते ग्रोथ फेस करतात. ज्या कंट्रीमध्ये ग्रोथ असतात तिथे ते पैसे येतात. आज आपण बघतोय की युएसचं इकॉनॉमी आता सुधारायला लागली आहे, पण युरोप आणि साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये काही होत नाही आहे. म्हणून भारत हे अतिशय चांगलं आहे आणि त्या हिशोबाने जर बघितलं तर जर आपण हा जो मुद्दा बघितला आणि मागचा जो मुद्दा जो डॉलरचा रेट आहे हे दोन्ही जर एकत्र बघितले तर हे दिसून येतं की अजूनही जगातले जितके पण जे वेल्थ फंड्स आहेत किंवा जे पैसे आहेत ते अजूनही भारतात निवेश करायला ते येत आहेत. हे अतिशय पॉझिटिव्ह साईन, इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. इफ ते स्टार्ट थिंकिंग की भारतात काही होणार नाहीये पुढच्या एका वर्षात तर हे नंबर वाढणार नाही. खरं. ह्याच्या पुढचा मुद्दा आपण बघूया आणि त्याच्यावर आता आपण नाईक सरांना विचारूया. आपण पुढचा मुद्दा बघूया. परदेशी गुंतवणूक साठा आपण पाहिलं, पण त्याच्यानंतर एफडीचा रेट 8.75 14 साली आणि नाईक सर 15 मध्ये 7. ऍब्सोल्युटली. आणि इनफॅक्ट आपण मला आठवतं ह्या 11 नोव्हेंबरच्या कार्यक्रमात आपण हे देखील म्हटलं होतं की एक अशी वेळ येईल किंवा मार्केट्स 28,000 होतील आणि व्याजदर 7% होतील, मग तेव्हा गुंतवणूकदारांना काय ऑप्शन असणार आहे. आणि त्यामुळे त्यावेळेला ते आपण त्यांना सांगितलं होतं की मगाचा जो एक मुद्दा होता की जो परकीय भांडवल साठीचा मुद्दा आहे, मला असं वाटतं की करन्सीनी डेप्रिशिएट होऊन सुद्धा आपण आपलं ओव्हरऑल फॉरेक्स रिझर्व्ह वाढलाय आणि त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे ऑइल मधल्या दरामध्ये होणारी, ऑइलच्या रूपाने आपले होणारी बचत. मला असं वाटतं साधारण गेल्या वेळेला दिवाळीच्या आसपास 80च्या आसपास ऑइल असेल आणि आता आपण जे बघतो तर त्या हिशोबाने फार मोठ्या प्रमाणात आपली बचत होते. सो कुठेतरी ह्या गोष्टी आपल्याला पॉझिटिव्ह अशा ठरतायत. मात्र एक आहे की जसं मी म्हटलं की गेल्या वेळेला जो एक्साइटमेंट होती आणि ज्या आशावाद होता की आपण दरवर्षी 40%, दरवर्षी 50% मार्केट्स वाढतील, ती न झाल्यामुळे कुठेतरी निरुत्साहाचं वातावरण आपल्याला दिसतंय. याच्यातला राहिलेला मुद्दा आता आपण घेऊया, तो आहे अर्थातच परदेशी गुंतवणुकीचा. त्याच्याबद्दल आपण बोलूया. 97,000 कोटी 24 ऑक्टोबर 2014चा आकडा आहे आणि 11 नोव्हेंबरला आता आजची स्थिती आपण बघतोय 27,000 कोटी रुपये. कुलकर्णी सर ही सॅटिस्फाईड आहेत फिगर्स? नाही, सॅटिस्फॅक्टरी तर नक्कीच नाही आहे, पण जर हे आपण परत एक आयसोलेशन मध्ये बघितलं तर त्याच्यावर थोडासा प्रॉब्लेम होतो. जर आपण बघितलं मागच्या एका वर्षामध्ये फिक्स्ड इन्कम मार्केटमध्ये पण त्याचे दरवाजे उघडलेले आहेत गव्हर्नमेंटने आणि आपण बघतोय की फिक्स्ड इन्कम मार्केटमध्ये खूप पैसा विदेशातनं
आलेला आहे. तर आपण दोन्ही जर फिगर जोडून बघितले तर आय थिंक मग एवढं वाईट वाटणार नाही आपल्याला. फक्त इक्विटी जर बघितलं जरूर थोडं नुकसान आहे. ह्याचं एक इम्पॉर्टंट कारण असं आहे की फक्त भारतामुळे नाही झालं, हे इमर्जिंग मार्केट जे फंड्स आहेत, इमर्जिंग मार्केट फंड्स मध्ये खूप रिडम्पशन झालेले आहेत आणि भारत हा इमर्जिंग मार्केट फंड्सचा एक मोठा हिस्सा आहे आणि भारत ओव्हरवेट होतं प्रत्येक फंडाकडे. तर समजा 7% भारताचं वेट असेल आणि लोकांकडे 9%, 10%, 11% वेट होतं भारताचं, तर जर इमर्जिंग मार्केट फंड मध्ये जर रिडम्पशन आलं तर मग ऑटोमॅटिकली भारतात मधनं काही पैसे बाहेर जाणारच. कारण फंड असे असतात की आमच्याकडे पैसे येतात तेव्हा आम्ही गुंतवतो, रिडम्पशन आलं तर बाहेर येतो. तर असं काही म्हणजे कन्सर्नची गोष्ट नाही. खूप महत्वाचा मुद्दा आणि पुन्हा एकदा सरांनी दिलासा दिलेला आहे की काळजी करू नका, थोडंसं पेशन्स ठेवा, तुमच्याकडे संयम ठेवणं गरजेचं आहे. आणखी काही मुद्दे आपण डिस्कस करणार आहोत. खास करून आताच बिहारचा निकाल आला आणि त्याच्यानंतर शेअर बाजार ज्या पद्धतीने कोसळला त्याबद्दल या दोन्ही मान्यवरांचं, तज्ञांचं काय ऑब्झर्वेशन आहे ते देखील जाणून घेणार आहोत. येणारं वर्ष कसं असणार आहे त्याच्याबद्दल देखील आपल्याला माहिती घ्यायची आहे. थोडासा ब्रेक घेऊया, लगेच परत येणार आहोत. पाहता एबीपी माझा. ब्रेक नंतर पैसा झाला मोठ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. लक्ष्मीपूजन विशेष आजचा आपण एपिसोड केलेला आहे आणि येणारं वर्ष कसं असणार आहे आता सगळ्या गुंतवणूकदारांसाठी, किंवा आत्ताच बिहार निवडणुकांचे निकाल देखील लागले, तर त्या अनुषंगाने ज्या घडामोडी घडतात त्याच्याबद्दल देखील आपण विचारणार आहोत. आपल्यासोबत L&T म्युच्युअल फंडचे CEO कैलाश कुलकर्णी सर आणि आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक. कुलकर्णी सर, आत्ताच रिझल्ट लागला बिहारचा आणि त्याच्यानंतर इमिजिएट आपल्याला शेअर मार्केटमध्ये बघायला मिळाली घसरण. तर याच घडामोडींकडे तुम्ही कसं बघताय? मला नाही वाटत घसरण बघायला मिळाली आपल्याला. या 400-500 पॉईंट जर मार्केट त्याला घसरण म्हणत, जर 10% मार्केट पडलं असेल तर मी समजू शकतो की हा जर शब्द तुम्ही वापरला तर बरोबर आहे. पण आय थिंक इन्व्हेस्टर्स खूप स्मार्ट आहेत. आय थिंक इलेक्शन्सवर जर आपलं स्टॉक मार्केट चालेल तर कधीच चालणार नाही, कारण 5 वर्षाच्या ह्याच्यात एक 10-15 इलेक्शन येऊन जातात. तर माझ्या मते इलेक्शन येतील आणि इलेक्शन जातील, कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार. आय थिंक आपल्याला हे बघायचं की गव्हर्नमेंट त्यांच्या रिफॉर्मच्या पाथवर किती आता निश्चय करून पुढे जाणार आहे. आणि जर आपल्याला आता जे इंटरेस्ट रेट कट झालेले आहेत त्याच्यामुळे कॉर्पोरेट्सना काही फायदा होत आहे, त्यांचे बॅलन्स शीट सुधारतायत, प्रॉफिट अँड लॉस वाढत आहे, हे फंडामेंटल ज्या गोष्टी आहेत त्या जर बघायला आपल्याला आता डिसेंबरच्या रिझल्टमध्ये किंवा मार्चच्या रिझल्ट्समध्ये जर बघायला मिळतील तर त्या हिशोबाने मार्केट पुढे जाईल. आज काय आहे की आपल्याला फंडामेंटल्स मध्ये जास्त काही दिसत नाहीये, त्याच्यात स्टोरी दिसत नाहीये, त्याच्यामुळे मार्केट न्यूजला रिॲक्ट करते. ज्या दिवशी चांगली बातमी असते मार्केट वरती असतं, ज्या दिवशी थोडी खराब बातमी असते मार्केट खाली असतं. पण माझ्या मते बिहारच्या इलेक्शननी 600, 500, 600 पॉईंट खाली पडणं हे काही घसरगुंडी नाही आहे. आय थिंक लोक विचार करतायत, बघतील, थोडं व्हॉलेटॅलिटी वाढेल, पण आय डोंट थिंक इट्स अ कन्सर्न. पण येणाऱ्या काळातलं जर आपण निवडणुकांचं चित्र बघितलं, येणाऱ्याही 1-2 वर्षामध्ये खूप महत्वाच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, तर तशी त्या गोष्टीचा विचार केला तरी पण तेवढी बाजाराला धास्ती नाही असं वाटतं तुम्हाला? नाही. आता बाजार काय बघणार आहे, बाजार गव्हर्नमेंटकडे बघणार आहे की रिफॉर्म्स जे त्यांनी लिहिलेले आहेत त्याच्यावर त्यांचं किती लक्ष आहे, ते किती पुढे ते रिफॉर्म्स घेऊन जाणार आहेत. छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टी किती आरामात ते ऑपोजिशनला एकत्र घेऊन पुढे घेणार आहे. आता त्याच्यावर बाजार जास्त चालेल, नाही तर की युपी मध्ये काय होणार आहे, बेंगॉलमध्ये काय होणार आहे, आसाममध्ये काय होणार आहे, दॅट हॅज नो मिनिंग. खरं, याच्याबद्दल तर राजकीय बॅकग्राऊंड बद्दल त्यांनी सांगितलं. पण सोन्याच्या किमती जर आपण विचार केला, आता खूप उत्साह आपण बघत होतो की दिवाळीमध्ये, येणाऱ्या वर्षामध्ये तुम्ही कसं बघता इन्व्हेस्टर्स मध्ये किंवा खरेदीदारांमध्ये उत्साह बघायला मिळेल सोन्यासाठी? आय थिंक हे कसं वर्ष होतं की ऑल्दो जसं तू म्हणालास की सोन्यामध्ये उत्साह होता, पण जेव्हा मी माझ्या गुंतवणूकदारांशी बोलत होतो, माझ्या मित्रांशी बोलत होतो, तर कोणी सोन्याबद्दल जर कोणाला विचारलं मी सोन्याचा भाव काय आहे आजचा, तर आय डोंट थिंक त्याला पटकन तोंडावरती देखील असेल. थोडंसं कुठेतरी सोन्याचे सातत्याने येणारे निगेटिव्ह रिटर्न्समुळे ॲज अ इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट हे सोनं थोडंसं लोक विसरायला लागलेत.
सेम गोष्ट आता रिअल इस्टेट बद्दल देखील होते की रिअल इस्टेटचे गेले 2 वर्ष जर मुंबईतले काही रिअल इस्टेट प्रोजेक्ट बघितले तर ते आयदर कम्प्लीट नाही आहेत किंवा जर त्या ज्या भावाला उपलब्ध होते त्याच भावाला परत उपलब्ध होऊ शकतायत. सो कुठेतरी तो निरुत्साह येतोय आणि दिस इज बिकमिंग अ फॉरगॉटन ऍसेट क्लास विल बिकम म्हणजे लोक थोडंसं आफ्टर अ पॉइंट ऑफ टाइम चेस करायला बंद होईल. आज मी न्यूज वाचत होतो की गोल्ड बार्स आणि गोल्ड कॉइन्सला कमी मागणी आहे पण ज्वेलरीला मागणी आहे. ज्वेलरीची मागणी जी आहे ना ती आपण लक्षात घेतली पाहिजे. ज्वेलरीची मागणी ही कार्स ची मागणी जशी आहे ही कन्झम्पशन स्टोरी आहे. ही एक लोकांना वस्तू वापरायची मोबाईल फोन वापरायचे त्याच प्रकारे त्यांना ज्वेलरी वापरायची. इट हॅज नो कनेक्शन टू सोनं ऍज अ गुंतवणूक म्हणून लोक घेत नाहीयेत. सो मला वाटतं की येत्या काही काळामध्ये आणि ओव्हरऑल ग्लोबली जर US मार्केट खरोखर व्यवस्थित चालायला लागले तर कदाचित सोनं हा प्रिफर्ड ऍसेट क्लास काही काळासाठी राहणार नाही. मात्र गेली 2 वर्ष आपण निगेटिव्ह रिटर्न बघत आहोत तर कुठेतरी थोडासा बाउन्स बॅक होऊ शकतो त्यामध्ये. याच्यामध्ये आता तुम्ही निसुटता उल्लेख केला तो रिअल इस्टेटचा, त्याच्यावर मला अजून यायचं तुमच्याकडे की आपण बघितलं की कशा पद्धतीने जागांच्या अवाच्या सव्वा किमती वाढत होत्या आणि मग त्याच्यानंतर त्याच्याबद्दल देखील बरीच चर्चा झाली माध्यमांमधून. आणि तर तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही त्याच्याकडे बघता येणाऱ्या वर्षामध्ये काय चित्र राहू शकतं? आय थिंक मी जसं म्हटलं गेल्या एका कार्यक्रमात देखील आपण म्हटलं होतं की सगळ्यांकडेच 2 रिअल इस्टेट आहेत. त्यामुळे अत्यंत मोठ्या प्रमाणावर ओव्हरऑल असा ऍसेट आहे. आणि जसं कैलास सर मगाशी म्हणाले की ऑल्दो 27,000 करोड FIIsनी इक्विटीमध्ये गुंतवणूक केली गेल्या वर्षभरात. मात्र जर डोमेस्टिक गुंतवणूकदारांची ती रक्कम साधारणतः माझा आकडा 50,000 करोडच्या आसपास असेल या वर्षभरापर्यंत. सो हा अंडर ओन्ड ऍसेट क्लास होता. जे लोकांकडे नव्हतं ते लोकांना विकत घ्यायचंय आणि जे आज लोकांकडे भरपूर प्रमाणात आहे ते त्यांना विकावं लागेल जे रिअल इस्टेटच्या बाबतीत होते. सो देर विल बी मोर सेलर्स फॉर रिअल इस्टेट देन बायर्स. त्यामुळे येत्या काही काळामध्ये माझा ओव्हरऑल व्ह्यू एवढा चांगला नाहीये रिअल इस्टेट. आणि ओव्हर सप्लाय खूप झाले. खरे खूप फ्लॅट्स असे आहेत जे रिकामे पडलेले आहेत आणि इन्व्हेस्टर्स जे होते पहिले ते आता मार्केटमध्ये नाही आहेत. 10 फ्लॅट 15 फ्लॅट विकत घ्यायचे ते आता मार्केटमध्ये नाही आहेत. आता जे आहे ते जेन्युइन बायर्स. तर काही जर आपण नॉयडा एरियामध्ये बघितलं तर ऍक्च्युली रेट्स 20-25% खाली पडले गेले 3 वर्ष. तर समप करताना या कार्यक्रमाची सांगता करताना इन्व्हेस्टर्सना किंवा ओव्हरऑल आपल्याला जर बघायचं झालं लॉंगर पर्स्पेक्टिव्ह तर तुम्ही काय ऍडवाइस कराल? कोणते मुद्दे असे तुम्ही सांगाल इन्व्हेस्टर्सना की त्यांनी ते लक्षात ठेवले पाहिजे? 3 मुद्दे. एक पेशन्स. आपण नेहमी हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो विसरतो. आपण जेव्हा गुंतवणूक करतोय तर 15, 20, 25, 30 वर्षासाठी करतो मुलांच्या एज्युकेशनसाठी, मॅरेजसाठी, रिटायरमेंटसाठी. पण जेव्हा मार्केट पडतं 1000 पॉईंट आपण ते विसरून जातो आणि लगेच पैसे काढतो. आय थिंक मार्केटमध्ये जितक्या वेळ तुम्ही राहाल तेवढा तुमचा फायदा होईल. जर तुम्ही वरती खालती काढत गेला तर तुमचं नुकसान जास्त होतं. तर पेशन्स आय थिंक इज नंबर 1, नंबर 2, नंबर 3. आणि हे माझ्या मते ह्याच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाहीये सामान्य माणसाने. आय थिंक कारण त्यांना समजत नाही स्टॉक्स मार्केट बद्दल तर सामान्य माणसाने म्युच्युअल फंड तर्फे जावं आणि ज्यांना समज आहे ते डायरेक्ट इक्विटीमध्ये खेळले तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही काय सांगाल सर? अगदी 2 मुद्दे. एक सर्वे झाला होता की बिझनेस कॉन्फिडन्स वरती आणि ह्या वर्षाचा गेल्या वर्षीचा बिझनेस कॉन्फिडन्स 35 होता तर ह्या वर्षी 17 आहे. सो मला आणि जर आपण बघितलं गेल्या वर्षीपासून ह्या वर्षीचे रिटर्न जेव्हा कॉन्फिडन्स हाय होता तेव्हा रिटर्न्स कमी आले जेव्हा आणि त्यामुळे मला असं वाटतं जेव्हा आता कॉन्फिडन्स कमी आहे गुंतवणूकदारांचा बिझनेस होण्याचा तेव्हा रिटर्न्स ची अपेक्षा चांगली ठेवता येईल. जसं आपण म्हणतो की फटाके वर्षभर फोडता येतील ते नक्कीच करता येईल. आणि राहिली गोष्ट जसं सरांनी सांगितलं की पेशन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. बऱ्याचदा काय होतं ना की आपण काय करतो की जे इक्विटी जी आहे हे लॉंग टर्म साठी आहे आणि त्याला आपण डेली ट्रॅक करतो आणि PPF किंवा फिक्स्ड इन्कम हे जे आहे हे शॉर्ट टर्म साठी असतं खरं फिक्स्ड डिपॉझिट ते आपण 15 वर्ष ठेवतो. सो मला असं वाटतं की आपल्या इक्विटी इन्व्हेस्टमेंटला देखील PPF सारखी ट्रीटमेंट दिली पाहिजे आणि PPF ला ऍक्च्युली स्टॉक सारखी ट्रीटमेंट दिली तर आपले रिटर्न चांगले. एक खूप महत्वाचा मुद्दा आता नाईक सरांनी आपल्याला उलगडून सांगितला कुठे नेमकी गल्लत होते किंवा कुठे थोडंसं आपलं गणित चुकतं. माझी खात्री आहे की इन्व्हेस्टर्स ही गोष्ट जी आहे ती एकदम अतिशय बारकाईने लक्षात ठेवतील. सर तुम्ही आलात आणि कुलकर्णी सर तुम्ही देखील येऊन एक महत्वाचा अनालिसिस केला त्या पूर्ण वर्षाबद्दल आणि येणाऱ्या वर्षाबद्दल देखील आपण आपल्या सगळ्या गुंतवणूकदारांना सांगतोय हे की अजिबात धास्तावून जाऊ नका. सध्या थोडीशी कदाचित
स्थिती असेल, राजकीय दृष्ट्या वातावरणात आपल्याला बदल बघायला मिळाला, किंबहुना निकाल लागला निवडणुकीचा आणि त्याच्यानंतर चर्चा सुरू झाली. मात्र येणारं वर्ष तुमच्यासाठी दिलासा देणार आहे. मात्र जसं कुलकर्णी सरांनी सांगितलं की पेशन्स 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 या गोष्टी जर तुम्ही ही गोष्ट जर पाळलीत आणि पुढे गेलात तर निश्चित येणारा भविष्य काळ जो आहे तो उज्ज्वल आहे तुमचा. आणि जसं मगाशी देखील आपण म्हटलेलं होतं, लक्ष्मीचा वरदहस्त तुमच्यावर राहील. पैसा झाला मोठामध्ये आता आपण इकडेच थांबणार आहोत. या दोन्ही मान्यवरांचे आभार मानूया. पैसा झाला मोठामध्ये इकडेच थांबूया. पाहत राहा एबीपी माझा.